चला मॅनेजमेंट कमिटी फायनल डिस्कशन करून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. हार्ड लक जयमान लांबाजीवाडी, नरेश भाऊ अँड ऑल टीम अपकमिंग टुर्नामेंट साठी तुम्हाला ऑल द बेस्ट असतील. चला लकी सर, त्याचबरोबर टीम काटेकर, कॅप्टन आणि आयोजक तिघेही एकत्रित आणि जो काय निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवा. चला रेडी व्हा आता बॅटिंग साठी. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. चलो ओपनिंग पेअर मैदानात पाठवावे लागेल. लकी सर अँड ऑल टीम, शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. फिल्डिंग सेट झालेली आहे बघा. शेड्यूल मध्ये जरी ऍडजस्टमेंट असली, मॅनेजमेंट कमिटीचा फायनल कॉल आमच्यापर्यंत आलेला आहे. पेनल्टी विल बी कंपल्सरी फॉर इच अँड एव्हरी टीम पार्टिसिपेट इन द टुर्नामेंट. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत पेनल्टी विल बी कन्फर्म. चला रेडी व्हा आता. ओपनिंग पेअर पाठवा, जास्त वेळ जातोय. 10 वाजत आलेले आहेत. चला दोनच मॅचेस कव्हर झालेले आहेत. असं झालं तर पहिल्याच रजनीत आपल्याला 5 ते 6 वाजतील कन्फर्म आहे. सो थोडं वेळेच्या बाबतीत आता कोऑपरेट गरजेचं आहे. ओपनिंग पेअर पाठवा. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी, लकी सर. ऑफिशियल अंपायर गणेश गायकर सर, प्रवीण विशे सर. नुकताच क्रीडानगरीमध्ये मुख्य मंचावरती उपस्थित झाले आहेत महेंद्रजी सोनवले, उद्योजक ओससे गावचे. त्यांचे सरचे स्वागत आहे. चला 2 मॅचेस कव्हर झालेले आहेत. तिसरा सामना आपण सुरू करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. आजच्या रजनीतील निर्णायक तिसरा सामना सुरू होतोय. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधात जयभवानी खाटेकर या 2 टीमच्या दरम्यान 4 ओव्हरची मॅच. 3 षटक 15 मिनिटाच्या आत टाकणं बंधनकारक आहे. नो ड्रिंक्स ब्रेक इन केस ऑफ ओनली इमर्जन्सी. त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार पाणी मैदानामध्ये दिलं जाईल. ही सूचना नुकताच आली आहे मॅनेजमेंट कमिटीच्या आमच्यापर्यंत. सो लक्ष सुद्धा दोन्ही टीम्स. आणि नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करतोय. दोन्ही टीम कॅप्टनला रिक्वेस्ट राहील, इनिंग पहिली संपायच्या आताच आपली उपस्थिती टॉस कपास कक्षामध्ये हवी आहे. वेलकम बॅक, स्वागत आहे सर्वांचं. मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसिए आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ असोसिए आयोजित आम्ही असोसिएकर चषक 2026 रजनी हंगामातील बहरदार क्रीडा स्पर्धा. पहिल्या पर्वातील आजची पहिली रजनी. 2 सामने सुपर डुपर हिट राहिले. आता सामना सुरू होतोय तिसरा बिग बॅटल, क्लॅश ऑफ टायटन्स. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांचा विरोधात जयभवानी स्पोर्ट्स खाटेकर. अगदी 30-35 वर्षाच्या स्पर्धेला झालेले त्याही स्पर्धांना लाजवेल इतकं जबरदस्त आयोजन सध्या पहिल्याच रजनी पर्वात आपण बघत आहोत.
आम्ही असोशेकर चषकाच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळ असोसे आणि त्या सोबतीनं मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसे यांच्या वतीनं मॅचला होती सुरुवात. ऑनफिल्ड अंपायर चालला ग्रीन सिग्नल या देऊयात ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. राजेश आणि त्याची सोबत देतोय वैभव सलामीवीर, तर गोलंदाजीसाठी दाखल झालेत स्वप्नील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका फसलाय. बॉल वेद फिल्डर तिकडे आलेत आणि दुसऱ्या प्रयत्नात पकडला हा झेल. फलंदाज बाद होत आहेत. राजेश माघारी परत आहेत. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला लागलाय पहिला धक्का. रॉयल डकची शिकार माघारी परत आहेत राजेश. बॅटिंग साठी नवीन बॅटर टीमचे संघनायक सरसेनापती संघ कर्णधार लकी तांदले बॅटिंग साठी दाखल होत्यात. पहिल्याच बॉलवर स्वप्नीलनं काढली विकेट. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. बॅटची बाहेरची कडा होती. ड्राईव्ह करायचं होतं, तो कॉन्फिडन्स नव्हता स्ट्रोक मध्ये. मिळते एक सिंगल नावाने या सिंगल सहित सध्या खातं खुलं झाले संघ कर्णधार लकी तांदले आणि त्या सोबतीनं टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचं. सिंगल धाब्यानं डाव सुरू होतोय. महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी निर्णायक लढत. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मधून काढलाय बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप मोठा आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तितक्याच वेगानं पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलेत. गुड फिल्डिंग. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग सोडला नाही. त्या इनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकांना तोपर्यंत कव्हर होत आहेत. त्या 2 धावा आणि 2 धाबे सोबत एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली आहे. ती शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाची. 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत थोडं शांतानी संथ राहिलंय. स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट. ऑन साइडला बॉल निघालाय हवाई यात्रेकरता. इट्स अ टावरिंग हिट. फिल्डर उपस्थित होते पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चाललाय बॉल. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट. वैभवच्या बॅटमधून पहिला विस्फोट. सिक्सर. आक्रमकता नेहमीच खासियत राहिलेली आहे. अग्रेशन इज की पॉवर ऑफ वैभव आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर आलाय. यावलेला खोलत होता बॉल. दिशा दिले. सॉफ्टहँडनं फक्त ढकललाय बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला. जोपर्यंत फिल्डर थ्रो देतील तोपर्यंत आपण बघत आहोत सहजरित्या एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आणि या सिंगल सहित सध्या टीम सरकते पुढे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिन्याच्या वतीनं 2 कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेचं क्वालिटी विथ द क्लॅरिटी नीट क्लीन आणि क्लिअर टेलिकास्ट सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. बॅकफुटर जात कट करायचं होतं. बॉल थोडा खाली राहिला. स्कीटोट चाललाय. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं त्या ठिकाणी सांगता झाली आहे डॉट बॉलची. आणि आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती स्कोरबोर्डवर टोटल तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकांती 10 धावा धावफलकावर. एक फलंदाज नुकताच बाद झालेला आहे. मात्र तदनंतर वैभव आणि लक्ष्मण या दोन्ही बॅटरच्या दरम्यान सध्या छोटेकरांनी 10 धाब्याची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटच्या दरम्यान बिल्डअप झालेली आहे. षटक सुरू होते. दुसरं ऋतिक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकांती वैभव 3 चेंडू 9 धावेचं योगदान देत सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. तर लक्ष्मण संघ कर्णधार त्यांची सोबत देत आहेत. 2 चेंडू 1 धाव त्यांच्याही बॅटमधून आलेली आहे. चला वेळेचं बंधन आहे. टीम जयभवानी खाटेकर बरोबर 5 मिनिटांचा वेळ पहिले षटक टाकण्यासाठी घेतलाय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे.
4 ओव्हरची मॅच, 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड, 2 षटक फार एंड. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ओव्हर्स टाकण्यात येतील. चला वेळ जास्त जातो ऋतिक अँड ऑल टीम. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 5 मिनिटांचा वेळ पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेला आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं. 10 धावा दाफलकावर षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी तयार होत आहेत ऋतिक. पहिला बॉल स्विचिटचा अटेम्प्ट होता. बॉल थोडा खाली राहिला. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान फुल लेंथ आपण बघत आहोत. चेंडू बॅट मध्ये संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची झाले त्या ठिकाणी सांगता आणि सध्या स्कोर स्थिर आहे. 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावलेला टॉपेज बॉल अबेत फ्लाय होतोय. मात्र शॉट फानलेगला बॅकअप खराब आलाय. बॉल मागे चाललाय बॅकअप साठी. 3 खेळाडू पुढे सरकले. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत मिळतायत त्यात 2 धावा. थोडा ओव्हर थ्रो पण 2च धावेवरती समाधानी राहावं लागेल. या क्रुशियल कंडिशनला सेट बॅचरच्या अशा डिफिकल्ट कॅचेस देखील तुम्हाला पकडाव्या लागतील. चान्स घ्यावे लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये अवत्य बॅकअप सध्या येताना दिसलं नाही. रन्स कंप्लीट होत आहेत 2 आणि या 2 धावेच्या बढतीने सध्या सरकतीये टीम पुढे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. ऑल तयार ऋतिक. यावलेला स्लोवर 1 पण नियंत्रण नव्हतं. अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 13. 13 ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 55चा पाठलाग करायचा होता टीम दहिगावला. दुसऱ्या मॅच मध्ये जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाबेनं 48 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि सामना तिसरा सध्या तूर असताना शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकफुटवर गेले. हुक केला. प्रॉपर पोझिशन मध्ये आले नव्हते. एक सिंगल बनले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. फिल्डर थोडे दूर आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धावे सोबत सध्या स्कोर बनलाय 15. 15 ऑन बोर्ड. जिकडे चौकार षटकार येताना दिसत नाही तिकडे सिंगल डबल न सध्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे. फलंदाज वैभव चांडे त्याची सोबत देतोय संघ कर्णधार लकी. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला वेळ जरा जास्त जातोय देवा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पंधरा धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉल तयार ऋतिक. आता स्विच टॉपेज. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत आउटफील्ड अत्यंत वेगवान. लॉंग स्टॉपला आलाय. हा नॉन स्टॉप 4 वैभवच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. या चौकार सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 19. क्षेत्ररक्षणाचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड ज्यापूर्वी या षटकात दरम्यानच आपण चर्चा छेडली होती पण सध्या तरी हवा तसं बॅकअप गोलंदाजाला येताना दिसत नाही. चौकार सोबत स्कोर सध्या 19. लक विथ वैभव. सध्या नशिबाची सोबत लाभते ती बॅटर वैभवला. स्टील 2 टू गो. बॉल बाकी 2. शफल झाले लॉंग लेगला. आता पाठवलाय बॉल. फिल्डर आले स्क्वेअर लेगचे आणि चांगलं जजमेंट. वाड कॅच. फलंदाज बाद. शफल जरूर झाले वैभव पण आता सफल होते गोलंदाज ऋतिक आणि त्यानं काढली आहे या मॅच मध्ये विकेट. दुसरी माघारी परत येत वैभव. दुसरा आदरा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. बॅटिंग साठी दिगंबर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. सेट बॅटर वैभव या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल 8 चेंडूत एका चौकारणीशी एका षटकारणीशी वैयक्तिक 17 धावेचं योगदान देत सध्या माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. स्कोर आपण बघत आहोत 19. स्टील 1 टू गो. टॅप केल्या बॉल. एक सिंगल बनेल का? बॉलर पोहोचलाय फॉलो थ्रू मध्ये मात्र सिंगल धाव देखील पूर्ण झालेली आहे. ओव्हरची झाले सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक संपली 2 आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 10.00 धाब्याच्या धावगतीनं
त्या ठिकाणी रन्स पाहायला मिळतात 20-20 ऑन बोर्ड. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव हा माणसाला पूर्वतच नेत असतो आणि तो सराव सध्या मागच्या स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावल्यानंतर शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीच्या या स्पर्धेत देखील कामे येईल का हे आता पाहायचंय. नुकताच संपन्न झालेली एकविरा चषक खाटेकर ही रजनीश शृंखला ज्या टीमनं जिंकली, अर्थातच शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ मैदानावरती लढत देतो जयभवानी स्पोर्ट्स खाटेकरच्या विरोधात. योगेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. संघ कर्णधार संघाचा सर सेनापती आणि त्याच्या विरोधात दिगंबर आणि त्याची सोबत देतात लक्ष्मण. षटक बाकी 2. आय थिंक शेवटच्या षटकात 2 बॉलची पेनल्टी देखील आहे टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. त्याच कारणासो आता पहिल्या इनिंगचा वाजवी विचार केला तर 10 बॉल पेंडिंग आहेत आणि पाहिजे या 10 बॉल मध्ये कितपत धावा बनल्या जातील. 2 षटकात 20 धावा दाफलकावर बनलेल्या आहेत. वैभव यांची जबरदस्त सुरुवात, ते माघारी परतलेत. राजेश आता या जोडीवरती जबाबदारी आहे, या जोडीवरती जिम्मेदारी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केले आक्रमण. पहिला बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खतरनाक हिट, सिक्सर. योगेश यांचं भव्य स्वागत होताना दिसतंय. फार एन कडून पाहिलं तर हवेचा वेग देखील उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडा पोषक आहे, बेनिफिशियल आहे. आणि पहिल्याच बॉलवर दिगंबर यांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6 धाब्याने सध्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर 26. 26 धाबा सध्या दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. योगेश यांचं मात्र झालंय ते षटकारांना भव्य स्वागत. यावलेला टॉप एज बॉल बेट, स्वतः गोलंदाज झेल स्वीकारणार का प्रश्न उपस्थित झालाय. हो, आणि स्वतः गोलंदाजानं तो झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. मागच्या षटकारानंतर लगेचच रिप्लाय दिलाय, लगेचच दिलं टीट फॉर टॅट. जशाच प्रत्युत्तराने काढली आहे. सेट बॅटर दिगंबरची विकेट. फलंदाज बाद. 26 ला तिसरा धक्का. नवीन बॅटर तुषार बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या आपण बघत आहोत 26-26. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दिगंबर बाद झालेले आहेत. योगेश यांच्या वतीने झालाय कमबॅक. थोडा खाली राहिला बॉल, स्किट होत निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. टोटली ब्लाइंडर. लाईन लेंथ रीड करता आलीच नाही. नो ऍडजस्टमेंट फॉर बॅटर ऑन दॅट स्पॉट. अशा स्पॉटवर जेव्हा बॉल पडतो, बॅटर म्हणून टेनिस क्रिकेट जगतात तुमची ख्याती किती मोठी असोत, अनंत अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागते. आता बॅकअप अँड स्लोवर वन तो देखील रीड करता आला नाहीये. पाठीमागे विकेट किपरचा आलाय बॅकअप आणि करावं लागले तुषारला पॅकअप. स्टंपिंगच्या स्वरूपात आणखीन एक विकेट काढली आहे ती संघनायक योगेशनं. 26 ला चौथा धक्का. साठी रिव्ह्यूची मागणी आता करण्यात आलेली आहे. Yes, it is fair ball and also wicket down. योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कल्याण ग्रामीण शान बॉन शान प्रवीण विशे सर आपल्या सोबत आहेत. मेन अंपायरच्या भूमिकेत गणेश गायकर सर त्यांची सोबत देतात. पवन डोळे सर. यावेळेला ड्राइव्ह केला समोर मिड ऑफला बीट करता आला नाही. थोडी मिसफिल्ड पण मिळेल ती एक सिंगल धाव.
चांगलं बॅकअप सिंगल साईज सध्या स्कोर आपण बघत आहोत 27-27 स्टील 1 टू गो. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक किती गरजेचं असतं आणि ते कशा पद्धतीने करावं हे सध्या दाखवून देतात. योगेश वापसी या मॅच मध्ये झालेली आहे. सध्याच्या घडीला कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आपण बघत आहोत. बॉल तयार योगेश यावलेला समोरच्या दिशेनं फोर्सिबल हिट. फिल्डर थोडे दूर आहेत. बनली एक सिंगल सेकंड साठी चान्स घेता आला नाही. षटकाची झाले सांगता एंड ऑफ ओव्हर नंबर 3. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या अंती आपण बघत आहोत 9.33 धाब्याची धावगती. स्कोर बनला 28. विकेट पडले 4. नेक्स्ट मॅच या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. टॉस करता इनिंग ब्रेक मध्ये टीम्स त्या ठिकाणी इनॅक्शन पाहायला मिळेल. जनमान डेहनोली आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग झापवाडी म्हणजे परेश घोरड आणि त्यांच्या विरोधात संजय दुर्गे असं बॅटल असेल. चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. 3 षटकात 28 धावा दाफलकावरती बनलेले आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक पाहायचं आता संघ कर्णधार कुणावरती जबाबदारी देईल आणि हे षटक असेल ते फक्त 4च चेंडूंचं. कारण ऑलरेडी 2 बॉलची पॅनल्टी यापूर्वी आपण ड्यू टू लेट रिपोर्टिंग डिक्लेअर केली होती. टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला स्पर्धा पहिल्या पर्वात जरी असली तरी स्पर्धेमध्ये शिस्त आणि पारदर्शकता हा स्पर्धेचा पहिल्या सामन्यापासून अविभाज्य घटक आपण पाहिलेला आहे. सो इथनं प्रत्येक दिवशी सहभागी संघाला एकच रिक्वेस्ट राहील. मॅनेजमेंट कमिटीने दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर विथ ऑल स्क्वॉड आपली उपस्थिती गरजेची आहे. नाव बॅक टू क्रिकेट. निखिल गोलंदाजीसाठी पहिला बॉल बॅकफुटवर गेले स्क्वेअर कट. मात्र डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित मिळेल ते एकच धाव. सेकंडचा चान्स आता बनेल ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा सध्या दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. 2 धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. 30 धावा सध्या दाफलकरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावलेला खोलात होता बॉल. समोर सेट बॅट ड्राइव्ह केला. एक सिंगल. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सो सिंगल सेट सध्या स्कोर आपण बघत आहोत 31. पहिल्या डावाचे आता ऑफिशियली 2च बॉल बाकी आहेत. चला कॅप्टन रेडी राहा. जय बजरंग झापवाडी आणि त्यांच्या विरोधात जनमान डेहनोली. मॅच नंबर 4चा टॉस यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी डॉट बॉलची झाली आहे. सांगता निखिलकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे विविधता आहे आणि सातत्यानं त्याचा सराव देखील अंगामात भरपूर चांगल्या पद्धतीने आपण पाहिलेला आहे आणि त्याच कारणासह सध्या या षटकात तो इकॉनॉमिकल कामगिरी करतोय. ऑलरेडी ॲज अ बॉलर त्याला बेनिफिट येते. 4च बॉलचं षटक आहे आणि त्यातल्या त्यात त्याची डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढली आहे. स्कोर 31. 31 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल टॉपेज. बॉल हवेत पण विकेट किपर आणि बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पोहोचू शकला नाही. एकच धाव आणि याचबरोबर पंचांकडून डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावांती बनल्या गेल्या त्या 32 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात आता 33 धाब्याचं टार्गेट या इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय. टॉस कॅप्टन रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे. जनमान डेहनोली आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग झापवाडी. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे. तेहतीस धाब्याचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये. चला शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी लकी सर अँड ऑल टीम फिल्डिंग साठी एका बाजूने आपण मैदानात दाखल व्हा. दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. जय बजरंग झापवाडी आणि त्यांच्या विरोधात जनमान डेहनोली. आणखीन एक चांगलं बॅटल. योगेशजी तरमाळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय.
जनमान डेनोनीला जिंकला टॉस, निर्णय स्वीकारलाय तो बॉलिंगचा आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट दिलंय पहिल्या डावात टीम जय बजरंग झापावडीला. चला संजय दुर्गे सर अँड आर्मी, परेश गोरड सर अँड आर्मी, नेक्स्ट मॅच रेडी राहा. 33 धाब्याचे टार्गेट सेट झालेले 8.50 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे विजया करता आता मेंटेन करावी लागेल. वरती एक सन्मान आपण करत आहोत. महेंद्रजी सोनवले नुकताच उपस्थित झाले, त्यांना आपण सन्मानित करतो. निखिलजी शेलार यांच्या शुभ हस्ते. अतिथी देव भाऊ, ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या आम्ही असोसेकर चषकाच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. एक सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत या आम्ही असोसेकर चषकाच्या निमित्तानं या स्पर्धेच्या वतीनं. यानंतर गोपालजी सोनावले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. लक्ष्मणजी कोळेकर यांच्या शुभ हस्ते गोपालजी सोनावणे यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. ज्येष्ठ ग्रामस्थ यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सध्या संपन्न करतोय. बॅक टू क्रिकेट. एकीकडे सामना सुरू होतोय. 4 षटकात 33 धाब्याची गरज आहे. स्वप्नील आणि त्याची सोबत देतोय देवीदास, अर्थातच देवा. गोलंदाजीसाठी लकी. ऑल इज सेट. दुसरा डाव सुरू होतोय. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला बॅकअप येईल तोपर्यंत कव्हर होती एक सिंगल धावा आणि सिंगल धावेसोबत सध्या डाव सुरू झालाय टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा. यापूर्वी आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरने या स्पर्धेची विजयानं सुरुवात केलेली आहे, तर दुसऱ्या सामन्यात वर्चस्व पाहायला मिळालं जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगरना बेसाने. मॅच नंबर 3 सध्या मैदानावरती सुरू आहे. यावेळेला ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल आणि पोचलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वप्नीलची स्वप्नवत सुरुवात. स्मॅशिंग इट. सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. स्वप्नील मात्र बरसताना पाहायला मिळतात लकी यांच्या विरोधात. यावेळेला पायावर आदळला बॉल. अपील अँड गॉन. इट इज आउट. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार. पाचीच्या स्वरूपात मागच्या षटकारानंतर आता स्वप्नीलचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय ते गोलंदाज लकीनं. पहिला धक्का 7 वर. जय भवानी खाटेकरला फलंदाज बाद.
स्वप्नील बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर एक्सपिरियन्स कंटेंडर SK अर्थातच सदाशिव खाटेकरे बॅटिंग करता दाखल होत आहेत. धावफलक सध्या 7 या आकड्यावर 33 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम विथ ऑल स्क्वॉड रेडी राहा. जनमान डेनोली आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग झापवाडी. सदाशिव खाटेकरे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नुकताच पहिली विकेट गमावली आहे. फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सदाशिव यांची जबरदस्त सुरुवात. पहिल्याच बॉलवर करतायत आक्रमण आणि वसूल करतायत 4 धावा. चौकार. या चौकार सोबत सध्या 11 धावा स्कोर बोर्डवर. आता पायावर आदळलाय बॉल की बॅटचा संपर्क प्रश्नातून उपस्थित केलाय गोलंदाजानं, मात्र पंच तटस्थ आहेत. इथनं झाली डॉट बॉलची सांगता आणि होते छोटेखानी कमबॅक. स्कोर सध्या स्थिर. टीमची टोटल आपण बघत आहोत सध्या धावफलकावरती 11 धावा. अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग होतं, मात्र पंचांचा आलाय तो नकार. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पहिल्या षटकात जे झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 11 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर मध्ये सध्या स्कोरबोर्ड आपण बघत आहोत. जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरचं 18 बॉल आणि आता विजय करता 22 धावेची आवश्यकता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. 18 चेंडू आणि आता विजय करता 22 धावेची गरज. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकून झालेलं आहे. पहिलाच बॉल मागे निघालाय. अंपायर सिग्नल आता आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाईट +4. गोलंदाजांना लावलाय अतिरिक्त जोर आणि आलाय वाईट +4. इट्स अ लकी फायफर. येतोय तो नशिबाचा लकी पंजा. या 5 धावा. पहिलाच बॉल वाईट +4. ऑलरेडी ऍज अ बॉलिंग टीम तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा कॉस्टली रन जर खर्च झाल्या तर समोरची टीम हावी होईल. हाफ ट्रॅकर बॅकफुटर गेले, पूल केलाय, मात्र मिडविकेटला फिल्डर तितक्याच वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत मिळेल ते अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 17. फटका जबरदस्त होता, मात्र फिल्डरची देखील डीप मध्ये तितकी जबरदस्त कामगिरी. लास्ट मोमेंट पर्यंत एफर्ट आपण डीप मध्ये बघत आहोत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि सध्या ते प्रयत्नांती मेहनत आउटफील्ड मध्ये तो क्षेत्ररक्षक घेत असताना. स्लोवर वन ऑन साइडला टर्न केला, मिड विकेटला फिल्डर उपस्थित, थ्रो थोडा वाईड, पण बॅकअप आलेला आहे. मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या
धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ते 18. 18 ऑन बोर्ड. अठरा धावा धावफलकावरती 16 चेंडू आता विजयाकरता 15 धावेची आवश्यकता. ऑन साइडला पॉवर पॅकेट आता मिळाली उंची मिळाले अंतर आणि बॉल होतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर चुमंतर देवीदास यांच्या बॅट मधून येत आहेत या धावा अर्धा डझन सिक्सर. या षटकारासोबत सध्या टोटल आपण बघत आहोत 24 24 धावा. 15 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 15 बॉल मध्ये विजय करता 9 धावेची गरज. थांबून खेळण्याचा प्रयत्न लेंथ बॉल होता. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर थोडे अतिरिक्त बाउन्स जो मिळाला तो बॅटरला त्रस्त करून गेला. षटकारानंतर सागरकडून होते छोटेखानी कमबॅक. डॉट बॉलचे त्या ठिकाणी झाले सांगता. स्कोर सध्या आपण बघत आहोत 24. विजयाचं समीकरण आता मॅच मध्ये बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये आवश्यकता 9 धावेची. चौदा बॉल 9 धावा. पहिला वाईड +4 होता. खाली राहिला बॉल चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेने. विकेट कीपर देखील थोडे फंबल जरूर झाले होते मात्र लास्ट मोमेंटला बॅकअप केलंय. धाव इथनं मिळणार नाही. डॉट बॉलची होती सांगता. आता इक्वेशन आलं 13 बॉल 9 धावेची गरज आहे. सध्या तरी या मॅच मध्ये फ्रंट सीट वर आपण बघत आहोत टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरला. बॉलरची जबरदस्त कामगिरी झाली पहिल्या इनिंग मध्ये आणि सध्या बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये देवा आणि सदाशिव या दोन्ही बॅटरच्या दरम्यान छोटेखानी पार्टनरशिप सध्या बिल्डअप होत असताना शॉर्ट बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय. कसा सोडेल देवा. पाठवलाय त्यांना बॉल मिडविकेटला. फुल अँड पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल अँड डिलाइटफुल सिक्सर. हँड अप सेकंड ओव्हर या षटकात सागर यांच्या विरोधात 19 धावा स्कोर करण्यात आलेला आहे. स्कोर आपण बघत आहोत 30-12 चेंडू 3 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच टीम जनमान डेनोली फिल्डिंग साठी रेडी राहा आणि बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग झापोडीला विनंती विथ ऑल स्क्वॉड आपण आताच डगआउटच्या दिशेने येऊन तयारीत राहा. बारा बॉल 3 धावेची गरज. षटक सुरू होते. तिसरं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत रोहित. 12 चेंडू 3 धावा. सामना आता थोडा सोपा झालाय सोयीस्कर झालाय सहज शक्य झालाय टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर करता. पहिला बॉल बॅटची कडा आणि विकेट कीपरनं पकडलाय झेल. सदाशिव यांचा संपलाय खेळ. विजय मात्र अजूनही प्रतीक्षेत. बॅटिंग साठी दाखल झालेत योगेश. 11 बॉल आता 3 धावेची गरज. यावलेला बॅकफुटवर जात स्क्वेअर कट. सामना संपलाय. मॅच इज फिनिश. कॅप्टननं संपवला आपल्या स्टाईलना सामना. या चौकारानं मॅच जिंकले ती टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरनं आणि आता पराभवातून स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागलाय तो टीम सुषम स्पोर्ट्स आनंद वाढीला. चला दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचं. नेक्स्ट मॅच परेश गोरड सर आणि टीम फिल्डिंग साठी रेडी व्हायचं. एका बाजूने लगेचच आपण मैदानात दाखल व्हायचंय तर बॅटिंग साठी संजय दुर्गे अँड ऑल स्क्वॉड
जय बजरंग झापवाडी, आपण डगआउटचा ताबा घ्या. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर पहिल्या डावात 32 बनल्या. वैभव एकमात्र फलंदाज जो दुहेरी आकड्यामध्ये वैयक्तिक योगदान देऊ शकला, मात्र धावसंख्येचा पाठलाग करत असताना जबरदस्त कामगिरी राहिली ती